श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या रविवारी 10 नोव्हेंबरला आलेली आहे कुष्मांडा आवळा नवमी. कुष्मांडा आवळा नवमी ही कार्तिक शुद्ध नवमीला येत असते. तर उद्या रविवारी कुष्मांडा नवमीला आपल्याला कोणती वस्तू ही दान करायची आहे आणि भगवान श्री हरी विष्णूंची कोणती सेवाही करायची आहे जेणेकरून आपल्याला विष्णू कृपाही प्राप्त होईल आणि त्यासोबतच अक्षय पुण्यही आपल्याला मिळेल, याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचप्रमाणे या आवळा नवमीला आपल्याला कोणत्या 5 महत्त्वाच्या गोष्टी या करायच्या आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये धनधान्याची भरभराट होईल आणि आपली प्रगती होईल, याबद्दल सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहितीही देणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. या दिवशी भगवान विष्णूंची पूजाही केली जाते आणि तसंच या दिवशी आवळा या वृक्षाची पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे. अक्षय नवमीपासून तर देव उठणे एकादशीपर्यंत भगवान विष्णू हे आवळ्याच्या झाडामध्ये वास्तव्य करतात असं मानलं जातं. याच कुष्मांड नवमीला आपण जर काही उपाय केले, काही गोष्टी या जर केल्या तर यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरताही आपल्याला भासत नाही आणि आपली सर्व संकटेही दूर होतात. त्याचप्रमाणे कुष्मांडा आवळा नवमीला आपण जर श्रीहरी विष्णूंची सेवा केली तर त्यामुळे आपल्याला विष्णू कृपेसह लक्ष्मी कृपासुद्धा प्राप्त होत असते. कुष्मांड आवळा नवमीला आपण जर आवळ्या या वृक्षाची पूजा केली आणि त्याचप्रमाणे आवळ्याचं जर दान आपण केलं तर आपल्याला शाश्वत पुण्य हे प्राप्त होतं. त्याचप्रमाणे या दिवशी कोहळासुद्धा दान हा केला जातो. कुष्मांड नवमीला कोहळा ब्राह्मणाला दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. या कुष्मांडा नवमीचं महत्त्व काय आहे आणि याबद्दलची एक कथा काय आहे तर तीच आता आपण जाणून घेऊया. द्वापार युगामध्ये सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांडा दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान श्रीहरी विष्णूंनी वध केला होता. त्यामुळे कुष्मांडा दैत्याच्या शरीरातून अनेक वेली या उत्पन्न झाल्या होत्या आणि त्यांना अनेक फळेही लगडलेली होती. ही फळं दुसरे तिसरे काही नसून तर ती कोहळे होती आणि तेव्हापासून हे कोहळे भगवान श्रीहरी विष्णूंना विशेषत्वाने प्रिय झाले. म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजाही केली जाते आणि कोहळ्याचं सुद्धा दान हे केलं जातं. हा कोहळा गाईच्या तुपामध्ये बुडवून त्याची पूजा केली जाते आणि मग हा कोहळा पंचरत्ने, फळे, अन्न, दक्षिणा यांसह ब्राह्मणाला दान केला जातो. तर हे आहे कुष्मांडा नवमीचं महत्त्व. तर यालाच आवळा नवमी असं सुद्धा का म्हटलं जातं तर याबद्दल आता आपण जाणून घेऊया. या आवळा नवमीबद्दल अशी कथा सांगितली जाते की एकदा देवी लक्ष्मी ही जेव्हा पृथ्वी तलावर अवतीर्ण झाली होती तर तेव्हा लक्ष्मी देवीला हरी आणि हर यांची एकत्र पूजा करण्याची इच्छा झाली होती आणि त्यांना जेवू घालावं असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलं होतं. पण सर्वात आधी कोणाची पूजा करावी आणि सर्वात आधी कोणाला जेवू हे घालावं असं त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. मग त्यावेळेस त्यांना एक कल्पना सुचली आणि लक्ष्मी देवीने हरी आणि हर या दोघांनाही प्रसन्न करून घेण्यासाठी दोघांना एकत्र जेवण्यासाठी आमंत्रित केलं. यावेळेस लक्ष्मी देवीने श्रीशंकरांना प्रिय असलेला बेल आणि श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली तुळस या दोघांचेही गुणधर्म असलेल्या आवळ्याच्या झाडाखाली लक्ष्मी देवीने श्रीशंकर आणि भगवान श्रीहरी विष्णू या दोघांचीही स्थापना केली आणि या वृक्षाखालीच त्यांना जेवू हे घातलं. आवळ्याच्या झाडाखालीच या दोघं देवांची भोजनाची व्यवस्थाही लक्ष्मी देवीने केली. आवळ्याच्या वृक्षामध्ये बेल आणि तुळस या दोघांचेही गुणधर्म आहेत. मग ज्या वेळेस देवी लक्ष्मीने या वृक्षाखाली या दोन्ही देवांना आमंत्रित करून तिथे त्यांची पूजा करून त्यांना जेवू घातलं तर त्याच वेळेस भगवान श्रीहरी विष्णूंनी आवळा या वृक्षाला वरदान दिलं की जे व्यक्ती आवळा या नवमीला कुष्मांडा नवमीच्या दिवशी आवळ्याचं सेवन करेल, त्याचप्रमाणे आवळ्याचं दान करेल तर अशा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता त्याला भासणार नाही, त्याचं आरोग्य हे उत्तम राहील. आणि म्हणूनच या दिवशी आवळा नवमीचं सुद्धा अत्यंत महत्त्व आहे. तर आता थंडीचे दिवस हे सुरू होणार आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये आवळ्याचं सेवन करणं अतिशय उत्तम हे आपल्या शरीरासाठी मानलं जातं आणि म्हणूनच उद्या सर्वात आधी आवळा हा श्रीहरी विष्णूंना अर्पण करून त्याचा प्रसाद रूपी आपल्याला ग्रहण करायचं आहे. तर आता उद्या कुष्मांडा नवमीला आपल्याला काय करायचं आहे तर भगवान श्रीहरी विष्णूंची उद्या आपल्याला सेवाही करायची आहे आणि तुमच्या घराजवळ जर आवळ्याचं झाड असेल तर तिथे जाऊन तुम्हाला आवळा या वृक्षाची हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून पूजा करायची आहे आणि या झाडाखालीच तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. आणि जर आवळ्याचं वृक्ष हे तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही घरामध्येच विष्णू सहस्त्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे किंवा एखाद्या कृष्ण मंदिरामध्ये जाऊन किंवा एखाद्या विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन सुद्धा जरी तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे विष्णू सहस्त्रनामावलीचं सुद्धा तुम्ही पठण हे करू शकतात आणि तसंच व्यंकटेश स्तोत्राचं सुद्धा एक वेळा पठण हे जरूर करा.
त्याचप्रमाणे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा जास्तीत जास्त जप करण्याचा प्रयत्न करा। दिवसभर या मंत्राचा जप करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर 108 वेळा तरी तुम्ही आपल्या देवघरासमोर बसून या मंत्राचा जप करा। तर याप्रमाणे उद्या श्रीहरी विष्णूंची आपल्याला सेवाही करायची आहे। त्याचप्रमाणे कुष्मांडा नवमीला कोहळा दान करणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। त्यामुळे आपल्याला उद्या कोहळासुद्धा दान करायचा आहे आणि हा कोहळा दान करताना काही ठिकाणी त्याला गाईचं तूप हे लावलं जातं आणि मग त्यानंतर तो ब्राह्मणाला दान दिला जातो। त्यामुळे तुम्हीसुद्धा हा कोहळा ब्राह्मणाला दान जरूर करा। कोहळ्याला तूप लावून जर तुम्हाला दान करणं शक्य नसेल तर तुम्ही कोहळा आणि तूप असं वेगवेगळं दोन्ही वस्तू घेऊन ब्राह्मणाला दान देऊ शकतात। हा कोहळा दान करताना जर तुम्हाला तो ब्राह्मणाला दान करणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला सुद्धा दान करू शकतात किंवा एखाद्या कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा कोहळा दान करू शकतात। कुष्मांडा नवमीला जर असा कोहळा आपण दान केला तर त्याचं अक्षय पुण्य हे आपल्याला मिळत असतं। हा कोहळा दान केल्याने तुम्हाला सुद्धा याचे खूप चांगले अनुभव हे नक्कीच येतील। कुष्मांडा नवमीला आपण जर असा कोहळा दान दिला तर आपल्या पितरांचा सुद्धा उद्धार हा होत असतो। त्यामुळे हा कोहळा तुम्ही नक्की दान करा। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या यथाशक्ती एखाद्या गरजू गरीब व्यक्तीला अन्न सुद्धा दान हे करू शकतात। त्याचप्रमाणे उद्या आवळा नवमीला आपल्याला आपल्या घराची प्रगती होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी सुद्धा करायच्या आहेत। तर उद्या आवळा या वृक्षाची आपल्याला आवर्जून पूजाही करायची आहे आणि तसंच या झाडाला दूधसुद्धा अर्पण करायचं आहे। असं केल्याने भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या कुटुंबामध्ये सुखसमृद्धी नांदते। त्याचप्रमाणे उद्या अक्षय नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची कापूर आणि तुपाच्या दिव्याने आपल्याला आरती करायची आहे आणि तसंच 108 वेळा प्रदक्षिणासुद्धा घालायची आहे। आणि तसंच आवळ्याच्या वृक्षाखालीच आपल्याला गरजू गरीब लोकांना अन्नदानसुद्धा करायचं आहे। जर तुम्ही गरजू गरीब लोकांना आवळ्याच्या वृक्षाखाली अन्नदान केलं आणि आवळ्याच्या झाडाची प्रदक्षिणा ही जर मारली तर देवी लक्ष्मीचा विशेष कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होईल। त्याचप्रमाणे उद्या अक्षय नवमीला आवळा नवमीला जर तुम्हाला व्रत ठेवणं शक्य असेल तर तुम्ही ते सुद्धा ठेवू शकतात आणि व्रत जर ठेवणं शक्य नसेल तर निदान आवळा वृक्षाची पूजा ही तर नक्कीच करा आणि भगवान श्रीहरी विष्णूंना आवळा हा अर्पण करा आणि हा भोग अर्पण केल्यानंतर त्या आवळ्याचं सेवनसुद्धा करा। असं केल्याने सर्व पापे ही तुमची नष्ट होतील आणि उत्तम आरोग्य हे सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल। तसंच आता थंडीही सुरू होणार आहे तर उद्या जर तुम्ही गोरगरीब व्यक्तींना उबदार कपडे जर दान कराल तर ते अतिशय उत्तम राहील। यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची अखंड कृपाही प्राप्त होईल आणि तुम्हाला आयुष्यभर कशाचीही कमतरता भासणार नाही। तुमच्या घरामध्ये धनधान्याची नेहमी बरकत राहील। तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की कुष्मांडा नवमीचं काय महत्त्व आहे आणि या दिवशी भगवान श्री विष्णूंची कोणती प्रभावी सेवाही करायची आहे आणि त्यासोबत उद्या आवळा नवमीला आपल्याला कोणते उपाय करायचे आहेत की जेणेकरून आपल्या घरामध्ये भरभराटी होईल याबद्दल संपूर्ण माहितीही बघितली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा जरूर करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।